साबूचे वडे करण्यासाठी ना रात्रीच भिजवले मी असं साबुदाणा आणि आपलं बटाटे शिजवून घेतले। तर बटाटे आपल्या आवडीनुसार कमी जास्त आणि अंदाज आपल्याला शाबूचा कळतोच की। आणि शेंगदाण्याचं कूट बारीक करून घेतले आणि हिरवी मिरची आणि आपलं मीठ। तर कोण कोण ना ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालतं, जिरे घालतं। एखाद्या वेळेस मी जिरे घालेन पण कोथिंबीर उपवासाला अजिबात चालत नाही। तर हे सगळं मिश्रण मी मिक्स करून घेते। नमस्ते, मी अश्विनी, साई समय सिस्टर चॅनल मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर ह्या प्रमाणात मी कधीही साबूचे वडे करते। खूप छान क्रिस्पी होतात, तेलकटही होत नाही, फुटतही नाही। अशा पद्धतीने जर तुम्ही केलात तर खूप छान असे आपले शाबूचे वडे होतात। तर सईपरी आहेत का नाही, तर उपवास करतायत दोघी, तर माझ्यापेक्षा जास्तीचं कडक उपवास करतात। तर चांगली गोष्ट आहे, मुलांना काही सांगावं लागत नाही। जे काय आपण बटाटे, परत हिरवी मिरची, कूट, मीठ घेतलं होतं, साबू सगळं एकजीव करून घेतलं आणि आपलं छोटे छोटे आपलं साबूचे वडे बनवून घेते। तर आधी मी पूर्ण ना तर असे वडे बनवून घेते, मगच तळायला घेते। खूप सोपं पडतं अशा पद्धतीनं। तळत तळत केलं तर पण चालते, पण थोडंसं माझ्याकडे मोकळा वेळ होता ना, त्यामुळे बऱ्याच ठिकाणी म्हणतात शाबू चालत नाही उपवासाला, पण काही ठिकाणी चालतं, काही ठिकाणी चालत नाही। साबू वडे घेतले करायला, तर हा डोकं धुते ते आई। तर आज भावाचा उपवास आहे, तर सईपरीचं पण डोकं धुवायचंय, मी तर धुतले। तर आई नको बोलल्या, कारण की आईचं परवा दिवशी एकादशी होती ना 2-4 दिवसापूर्वी, आणि खोकला, सर्दी आणि हवामान, त्यामुळे नाही धुतल्या। तर मी तर धुतले, सकाळीच वडे करायला घेतले, कारण की सई परी दोघी भावाचा उपवास करतात। तर खूप लहानपणापासून सई करते, सईचं बघून परी सुद्धा खूप लहानपणापासून भावाचा उपवास करते। सगळ्यांना भावाच्या उपवासाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। तर इथं वडे करणं चालू आहे। बाहेर चुलीवरती कसं झालंय, काल पाऊस पडलाय ना, तर जळण पण भिजले, चूल पण भिजले, आणि एवढ्यासाठी कुठं आता आपलं चूल पेटवायचं म्हटलं, आतल्या सगळ्यांचा नाश्ता पण होऊन जाईल। आणि नेहमीप्रमाणे ना किती दूध गरम करते, भरपूर असं विरजण टाकते, पण आपलं दहीच लागलं नाही। तर एक 60% दही लागले मला वाटतं। आता हे संध्याकाळपर्यंतच लागणार, काय होतंय असं काय माहिती, अलीकडेच असं होतंय, बरोबर विरजण दही टाकलं तर तसंच होऊन चाललंय। थोडे वडे मी असं थोडे वळले। तर जे आम्ही एरियाचे डबे काल आणून घेतले होते ना, तर 2 इथूनच घेतले होते घरातून, ज्यांचे होते। तर माझ्या छोट्या दिराला पण एरिया घालायचे, तर डबे आहेत ना सगळ्यांचेच आहेत कॉमन, सगळे एकामेकाला असं देत असतो। तर त्यांचा एरिया घालायचे, त्यांना त्यांच्या घरी जाऊन देऊन आले। तोपर्यंत आई इथं बघा वडे म्हणजे तयार करतायत। तर थोडे मी असे वडे करून गेलेले, बाकीचे आई करतात। तर आईच्या माहेरी ना, आई लहानपणी धपाटे खाल्लं होता ना आई तुम्ही? तुमच्या लहानपणी तुमच्या माहेरी काय खातात भावाच्या उपवासाला? रांजणीला धपाटा नाही खात, मटकीची उसळ ना। तर बऱ्याच ठिकाणी ना आज लाहीपटेच्या म्हणजे हे करतात, थालीपीठ वगैरे करतात, पण इथं अजिबात चालत नाही। माझ्या माहेरी तर आज लाह्या असतात, परत करदंट पण असतं। खूप छान रेसिपी आहे, तुम्हाला कधी तर आईकडे गेले की दाखवेन, पण इथं नाही करत। जे आपली फुटाण्याची डाळ असते ना, त्याचं पाक करून छान अशी वडी बनवतात, जसं की बघा काजू कतलीसारखा त्याचा आकार असतो। परत उसळ असते, फुटाणे असतात, शेंगदाणे, गूळ, खोबरं आणि चिवडा आज गरीबातल्या घरात सगळ्यांच्या घरी आज चिवडा असतो बरं का। तर चिवडा आणि हे सगळे जे पदार्थ बोलले ते सगळं ताटात एकामेकांच्या घरी द्यायचं असतं, ते आपल्या घरी देतात। नागोबाची पूजा असते, तर आज आपल्या घरी नागोबाची पूजा नाही। तर त्यानंतर मी सकाळीच पूजा करायला बसले असते। चला वड्या तळून घेते आणि सईपरीच्या डब्याची, नाश्त्याची सगळीच तयारी होते। तर एक वडा आपला थोडंसं तेलामध्ये, जास्त लहान पण नाही आणि मोठे पण नाही, एकूण एका वेळेस 5-5 वडे तळणार आहे। आणि गडबड करायचं नाही, उलटाला अगदी सावकाश असं तळून घेणार। तर बटाट्याचं प्रमाण वगैरे व्यवस्थित पडलं, आणि व्यवस्थित जर आपण ना मिश्रण हे मिक्स केलं ना, अगदी मस्त असे खरपूस असे वडे होतात। हे बघा, कुठं सुद्धा फुटलं नाही, काय नाही, अगदी अंदाजानुसार घेतलेले, खाऊन आई। तर हे बघा किती छान असे आपले वडे तयार झालेत। तर ह्याच्यामध्ये तेल सुद्धा काही राहिलेलं नाही। करू ब्रश कर। तर तरी आहे ना सकाळी तिचं चाललंय लटकायचं, लटकून झालं का नाही आपलं हे करायचं, दोरी खेळायचं। तर दिवसभर चालू असते परीचं। आणि किती सुंदर असं झालेत वडे, तर अगदी मस्त खरपूस। हे बघा, चला बाकीचे सुद्धा वडे घालून घेते। ए बाळा ब्रश कर, चला। जिथं जाईल तिथं चालू असतं या, बस कर आता। अगं बाई
खूप खूप शुभेच्छा. पारुशी कुठली उठल्या उठल्या दोरी खेळतीये. हा दीदी गेल्या नांगोयला. तर लटकायचं, उड्या मारायचं असलं चालू असते. परीला आवडतेत वडे आणि वडे पण चाललेत आपल्या तळणं. तर थोडंसं आहे ना शाबू आणि ना थोडी ह्याची खिचडी करणार आणि बाकीचे वडे तळून घेते. प्रॅक्टिस करायचं आहे. चालतंय. चला ते डब्यातले हे पिशवीतले बॉटल्स वगैरे काढायचं. वहिनीने ना मला उन्हाळ्यात असं शाबूच्या चकल्या करून दिलेले. गाडीत आणताना थोडंसं आदळले, काही हरकत नाही, पण असं हे तळून छान येतं. हे बघा मस्त लागतात चकले. आणि तिखट आहे, बटाटा, शाबू आणि आपलं हिरवी मिरची टाकून केलेलं आहे. तर झालं 4 आपलं साबुदाणा राहिले तळायचं. तर हे बघा किती सुंदर छान खुसखुशीत आपलं साबू वडा झालेला आहे, एकदम मस्त. हा एक घाणं राहिलाय, हा एक घाणं संपलं. आईला थोडं शाबू पाहिजे, खिचडी आणि थोडंसं वडे सुद्धा खाणार आहेत. आपलंच हे पण तळून घेते, पटपट पटपट आपलं आवरून घेते. तर अगदी ना हे बघा आपलं क्रिस्पी आपले वडे झालेत. हे बघा एकदम मस्त. तर त्यांचे कारवा चालू आहे पोरींचा ड्रेस घालीचा. सईपरीला शाळेला घालून तर आम्ही निघालो, मी, आई आणि हे. तर आईंच्या माहेरी निघालोय रांजणीला. तर आईंची मावस बहीण आहे ना, तर त्यांचं आहे पहिलं वर्ष श्राद्ध. तर आधी आम्ही जाणार आमच्या ननंदबाईकडे म्हणजे जतला जायचं, तिथून त्यांना घ्यायचं, परत तिथून रांजणीला जायचं. तर भावाचा उपवास पण आहे, स्वयंपाक इतका राडा पण काय नव्हता. तर सगळे साबुदाण्याचे वडे खाल्लं, जसं की ह्यांनी सुद्धा. तर ह्यांना म्हणलं आम्ही भावाचं करतो तर तुम्ही बहिणीचं म्हणून खा. तर वडे वगैरे खाऊन घरातलं सगळं वगैरे आवरून आलोय. तर आपल्या गुलाबाच्या फुलाला का पहिलं फुल लागले पिवळं. तर डोक्यात घालू का गणपती बाप्पाला ठेवू हेच काय ना. तर मी तर विचार करते आपल्या गाडीत गणपती बाप्पाला ठेवून देते. तर अशामधूनच ना डबल पाकळ्याच होतं, एकदम लाल भडक गुलाबाचं फुल होतं. ते गेल्या वर्षी हे आणि ते एकदाच आणलेलं आम्ही. तर ते जळलं आणि हे आहे कसं तरी रोप आलेले. तर पहिली कळी आणि परी जाताना बघितलीच नाही, तर 100% परी फुल नेलीच असते, काही हरकत नाही. गणपती बाप्पाला आपल्या चढवून घेऊ. तर हातात लावू काय. तर गणपती बाप्पाला सहसा लाल फुलच अर्पण करतात, पण हे आपलं गुलाबाचं फुल आहे ना, तर म्हटलं लावा इथं. हे बघा किती छान दिसतंय, बरोबर बसले हो का. तर आम्ही निघालोय आता. तर शॉर्टकट रस्त्याने जातो, जसं की बघा हायवेने जात नाही. तर 20-25 किलोमीटर थोडं फरक पडतो. असं घेरडी, वाकी आणि डिस्कळ असे काही गावं लागतात. तर त्या गावावरनं आम्ही जात असतो आणि लगेच पोहोचते सुद्धा. जाताना बघा हे पाऱ्याचं तळ म्हण लागतं, इतकं पाणी आहे ना, भरपूर पाणी. हे बघा पावसानं आणि सगळ्यांची पिकं, हा मका, ऊस, बाजरी, हे बघा पाणी भरपूर असं भरलंय तळ. मटकी कुठे दिसतच नाही आई. पाणी बघा किती भरले गच्च. होय बाजरी बघा किती चांगली बसली. चला तर ताईंच्या घरी पोचलो. थांबा आई, मला सांगायचं. उशीर झालाय म्हटलंय म्हणून म्हटलं, व उशीर झालाय म्हणून म्हटलं. तर ताईने ठेवलाय चहा. मस्त काढलंय की. हा नाही असू दे, मी पण घरगुतीच करते की, विकत पण आणते आणि सई परीर काढते ते की. आणि हे बघा भावाच्या उपवासाची पूजा केली ताईंनी. तर हे लाह्या दूध मस्त. आणि हे बघा नागोबाचं चित्र तर आमच्या भाऊनी काढलेलं आहे. हे टिपक्याचं काढलंय का असंच काढले होतं. आगोबा याचा फोटो काढून आला पाहिजे, सई परीला दाखवायला पाहिजे. मस्त आहे बघा, म्हणजे क्लिअर दिसते ना, असे 2 नागोबा दिसते. ती एक इकडे एक तिकडे थोडं केलेलं काढले भाऊंनी, छान मस्त पूजा झाली. तर इकडं ठेवला ताईंनी चहा पटकन. यांना म्हटलं चहा ठेवायला लावलाय, पाहुण्यांची इच्छा आहे तर नको नाही म्हणायचं.
फराळ केला ना? अरे देवा. नाही नाही, आम्ही शाबूचे वडे, साबुदाणा, पापड, वेपर्स, लाडू, राजगिरीचे लाडू. होय हो, उन्हाळ्यातली साडी आहे बघा, चांगली साडी मऊ निघाली की नाही. त्यांनी बहिणीचा उपवास केले ते. आवाज त्यांनी विचारलं की आई ह्याने बहिणीचा उपवास केला की नाही हो, शाबूचे वडे खाऊन आलेत का नाही ह्याने. आव सही पर्याय का नाही, मग लय कडक पाळते त्यावर. फराळीचं फराळीचं त्यांना का त्याने तुम्हाला म्हणतात वडा आणलं असतं. आई ती नागोबा नागोबा बघून घ्या की सोनूपरला शिकवायला. ओका ओका लय चांगला आहे, भाऊनी काढले हो का. सोपं आहे, आपण द्या अवघड काढतोय आपण. हा साडे पप्पाला काढले, किती छान काढले बघा आई. म्हणजे वारू काय असं फिलिंग येते. आपण काय करतो, वाट्या वाट्याचं काढतो. हे सोपा आहे आई. रेषा म्हणजे बघा, इकडं तीन इकडं तीन. मी फोटो काढलाय घरी गेला. वर्ष श्राद्धाला ना रांजणीला जायचं होतं. तसं बघायला गेलं तर लवकरच जायला पाहिजे होतं, पण सई परीची शाळा होती ना, तर दोघींना तसं अर्धा तास आम्ही गावात आधीच सोडलं होतं गाडी यायच्या अगोदर. आणि आम्हाला निघायला बरोबर 10:15 वाजले. काही हरकत नाही, जत मार्गे जायचं होतं ना, कारण की नणंदबाईला घेऊन जायचं होतं. तर आम्ही आधीच त्यांना सांगितलेलं होतं की आम्ही यायच्या अगोदर तुम्ही तयार राहा. तर ते तयार झालेले. तर बाहेरून जायचं होतं. तुम्हाला तर माहिती आहे हे चहा प्रेमी आहेत, तर चहा ठेवायला लावला. त्यानिमित्तानं आम्ही पण चहा पिलो. थोडंसं फ्रेश वाटलं, कारण की आजचा उपवास सुद्धा होता. आणि त्यानिमित्तानं ताईंची थोडीशी पूजा पण बघितली आणि खूप छान वाटलं बरं का. प्रत्येकाची नागोबा काढण्याची पद्धत वेगळी असते. जसं की बघा, माझी थोडी पद्धत वेगळी आहे, आईची थोडी पद्धत वेगळी आहे, आता ताईंची पद्धत वेगळी आहे. खास करून बघा आमच्या भाऊंनी काढलेली आहे, त्यामुळे मला खूप आनंद झाला की इतका छान त्यांनी नागोबा काढलेले आणि अगदी सोप्या पद्धतीने. आणि तो नागोबा मला आवडला. किती वेळा तुम्ही स्कॉलरशिपला बसला होता आई? 4थीला. मग 12 रुपये मिळायचे आई? मग ती 12 रुपये लय झाले त्यावेळेस आई. मग लय झालं तुमचं 12 रुपये. अवघड आई, स्कॉलरशिप मध्ये पास झालेले विद्यार्थी नाही त्याचे. आता 12,000 आहे. 12,000 तिला गंमत लय वाटत्या. हा विचारते की खरं सगळं. वर्ष श्राद्धाच्या ठिकाणी आलेलो आहेत, बरेच पाहुणे आलेले आहेत. जास्तीचं काही शूट घेतलं नाही इथला मी. तर हे घर आहे आईंचं माहेर. हे बघा बाहेरून असं दिसतंय. तर आईंचं आहे हे माहेर. तर खाली एक दुकान आहे, दुकान दिले भाड्याने. तर इथून घ्यायची एंट्री. तर मामा आहेत आतमध्ये. वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम करून आलोय मामाच्या घरी. तर मामांचं घर दाखवते रांजणी मधलं. तर चला मामाचं घर बघूया. मामा कुठनं सुरुवात करूया? हॉलपासून. हॉलपासून. तर चला बॅक कॅमेऱ्यानं दाखवते. आणि आई आणि ताई पाठीमागे राहिलेत, तर मी आले पुढे इथं मामांच्या घरी. तर आतून आल्यानंतर हे बघा, तर असं आहे बाहेरून. तर हे आहे मामांचं हॉल. तर मामा एकटेच राहते, त्या मानानं मामानं लय भारी ठेवले घर, एक नंबर ठेवले. तर इथं बेड आहे, तर छान असं कपाट आहे. आणि मारुतीचं फोटो, महाराजांचं फोटो. तर ही मधली पेस आहे. इथं पण काय 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 आहे मामांचं. डायनिंग टेबल, फ्रीज, काय 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 आहे. आणि इथं आहे आपलं किचन. तेवढंच थोडं थोडं काय काय आहे, मामाने काय काय ठेवलं. गावाकडे कोणच राहत नाही. मामा जेव्हा गावाकडे येतात तेव्हा राहतात. आणि मामांचे जे सून लोक आहेत ते सगळे पुण्याला, मामा सुद्धा पुण्याला राहतात. जेव्हा काहीतरी कार्यक्रम वगैरे असेल त्याच वेळेस मामा येतात. हा असू दे कचरा आणि काय, आता राहत नाही तर सगळे ना पुण्याला राहतात. मामाची सून लोक, त्यामुळे तर कोण नसतं. इंजिनियर आहेत ना भाऊ,
तर जेव्हा काहीतरी कार्यक्रम असेल तेव्हा मामा येतात गावी. परत जेव्हा यात्रा वगैरे असते तर सगळी फॅमिली येतात. तर वर पण छान आहे, वरती पण बेड आहे, सोफा आहे आणि छान अशी रूम आहे. पण वरती पत्र्याची रूम आहे. ठीक आहे, एवढं चालतंयच. गावाकडची घर पण असावं लागतं. तर इथे एक रूम आहे मस्त. स्टोर रूम म्हटलं तर चालेल, वर येईपर्यंत मला लागला दम. तर हे बघा आईचं माहेर आणि बाहेर एक आहे गॅलरी. तर सगळं बंद आहे, आपणच खोलू आणि आपणच टाकू. तर इथं आहे गॅलरी. खाली असं दिसते. नारळ किती लागले, बापरे नारळ लागलेत मामा. तर भरपूर असं नारळ लागलेत मामाच्या ह्याला. अरे बापरे किती छान आहे, छोटस तेवढंच. किती मस्त आहे ना हे. छोटस ड्रेसिंग टेबल असलं सैतरला खूप आवडते, मस्त आहे. परत इथे एक आहे मागे ड्रेसिंग टेबल. चला कडी लावून घेऊ. परत मामांची मुलगी पण आली आहे, भाची. ती सीमाताई सगळे पाठीमाग आहेत. मी थोडं आले पुढं. चला म्हटलं बसा मामा बरोबर गप्पा मारायला. चला तर आता मामाशी गप्पा मारतो. तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला सांगा सगळ्यांना. लाईक शेअर सबस्क्राईब करायला सांगा. हो सगळ्यांना सांगतो. कसं वाटलं तुमच्या घरी येऊन? मी एकदम फंटास्टिक. हा, आणि आमच्या मामाला शिकलेले आहेत. त्या काळातलं मामा किती शिक्षण झालंय? ग्रॅज्युएशन आहे. ग्रॅज्युएशन झालंय. आई गाडीत म्हणत होत्या तुम्हाला आणि आईंना स्कॉलरशिप म्हणून 12 रुपये मिळत होते ना. तर मामा खूप हुशार आहेत आमचे, खूप म्हणजे खूप. अति जनरल नॉलेज आहे मामांना. तर चला आता आम्ही मारतो गप्पा टप्पा मामांबरोबर. रूमच्या समोर असं थोडीशी स्पेस आहे. तर आम्ही जातो आता खाली. पावसानं शेवळ आहे बघा मामा. इथनं येताना करताना सावकाश येत जावा. तर वरचे रूम असे आहे 2 पत्र्याचे. तर असं चिटकून चिटकून घर आहे सगळी. मामा ही पडी काय हो सगळं? ही पडी काय ही असं आहे आईंचं माहेर घर. तर वरून दिसते असं. तर सामायिक भिंती आहेत. सावकाश उतरा. तर आता आम्ही निघालोय घरी. तर आई ज्याला दिसेल ते बोलतात शेवटी माहेर आहे हे बघा. तर सगळ्यांना बोलणं करणं चालू. आता शोधूनच काढते ते काय. तर म्हणतात कशाला माहेर गेल्या वाटतं त्या. बेबी मावशी इकडं बोळातलं गेली, शेवटी आल्या तिकडं. मग म्हणलं रांजणीवरनं ना आता पोचलोय जतला आलंय त्यांच्या घरी. तर थोडस नॉर्मल फ्रेश वगैरे झालो आणि बाहेर आभाळ इतकं येते. आणि त्याचं परीक्षा शाळेतला आपले फोन आले की परीला आपलं तुम्हाला तर माहिती आहे थोडंसं ॲसिडिटीचा त्रास होतं. ॲसिडिटी असल्यामुळं आणि ती उपवास केली आज आणि तिला काय ते सहन होईना. शाळेत उलट्या डोकं दुखतंय. तर उपवास केले आपल्या भावासाठी आणि हे बघा त्रास. तर माझा जो पुतण्या आहे ना त्याला सांगितलंय घेऊन जा घरी तिथं सांगोल्यातून. आणि तोपर्यंत आम्ही पोहोचू. डायरेक्ट थेट आम्ही तिथंच जाणार परला घ्यायला. आणि इथं खायला आम्हाला ताईने काय काय दिलंय बघू. इथं तारक मेहता बघत बघत आईचं माझं इथं ताईने असं दिलंय फराळाचं. वेफर्स लाडू, परत आपलं खजूर शेंगदाण्याचे लाडू. तर चला खाऊन घेतो. आणि उपवास असल्यामुळं पण ना तिथं काय खाता आलं नाही. तरी तिथं केळी आणि साबुदाणा होता पण तितकं काहीच काही गेलं नाही. चला फराळ करून घेतो. चला तर आपली गाडी लावली पुढं. तर आम्ही आता निघतो. आता लय झालं आता परला आणायला जाऊ पहिलं काय. जतवर ना सांगोल्याला येऊन पोचलोय. तर थेट सईच्या शाळेत आलोय. 5 वाजत म्हणलं सईला घेऊनच मग आता तर भाऊंच्या घरी जावं. तिथं पण परीला घ्यायचं. आणि तसंच थोडीशी केळी घेतली. पोरींचा उपवास आहे. ॲसिडिटी असतानाही परीनं उपवास केला. आता बघू तिला डाळ भात खायला थोडंसं फोर्स करा तुम्ही काय. तर तिला सहन होत नाही आता शाबू वगैरे. कारण तुम्हाला तर माहितीच आहे आत्ता तिच्या थोडं छातीत दुखायचं कमी आलं होतं. तर बघू आता काय होतंय. शाळा सुटायचा टाइम झाले. प्रत्येक विद्यार्थ्यांचे पालक हे बघा प्रत्येकाचे असे पालक न्यायला आलेत आणि शाळेच्या गाड्या ह्या बाजूला थांबतात. तर आता सुटेल शाळा. शाळा सुटली. हळूहळू विद्यार्थी येत आहेत. पण इकडनं सगळे आपले परिचय वगैरे असतात ना 1ली ते 4थी. आणि इकडनं हायस्कूलचे जसं की बघा 5वी ते 10वीचे विद्यार्थी. तर ह्यातनं सई का मला आणखी दिसली नाही. तर बघू सई का आपली दिसे ना मला. सई कुठे आहे का? वर्गातच आहे. तर सई आणखीन वर्गात आहे. मग ते सईची मैत्रीण बघू आता कुठं आहे. काय या कधीपासून हुडकायलाय तुला?
हो सोम्याच्या वे बागो तब्येत कशा आहे पोरे? पाऊस आला आते परीला आलोय न्यायला तर परी आहे बऱ्यापैकी छान ठणठणीत मस्तपैकी अभ्यास करत बसली ती ना. काय होत होतं उपास केल्यामुळे ऍसिडिटी तर आई तर बघा निवांत आपलं रिलॅक्स मूड मध्ये पडलंय. नाही राहू दे चालतंय खा चालतंय. दादा काय होत होतं रहिला सांगितलं हिला काय सांगितलं दादा म्हणून सांगितलं का ओळखतेत ना. हे बघ चांगली गोष्ट आहे. सत्यम कॉलेजच असतात चालतंय. बाहेर पडते पाऊस आणि मस्तपैकी इथं आमच्या सगळ्यांचा चहा चाललाय तर सगळे हॉलमध्ये तर मी इथं उभारले किचन मध्ये मस्त पाऊस बघत आपलं पिणं चाललंय चहा. चला तर चहा पाणी भरपूर अशा गप्पा मारून आम्ही निघालोय. पाऊस पडत होता आणि थांबलो होतो. भरपूर गप्पा पण झाल्या. पोरीनं चहा दूध पण पाजली आणि तुम्ही म्हणताल आता जाऊ दिसत नाही व्हिडिओ मध्ये तर ताई अजिबात तयार झालेल्या नव्हत्या त्यामुळे मी त्यांना काही घेतले नाही व्हिडिओ मध्ये मी स्पष्ट सांगते. चला आता इथेच मी आपलं व्हिडिओचा एंड करणार आहे. घरी जाऊन ना फ्रेश व्हायचं कंटाळा आलाय. आज उपवास सईपरीचा पण खूप चांगला उपवास घडलाय तर त्यांना मानायला पाहिजे की उपवास केलेत भावाचा. तर इथेच आता व्हिडिओचा एंड करणार आहे. कसं वाटलं आजचा व्हिडिओ नक्की सांगा बरं का. हे सगळ्यांनी बाय करा आता आणि चॅनेल वरती कोण नवीन आहे का व्हिडिओ तर बघतच राहा. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय.